मुंबई के अंधेरी इलाके में मराठी फिल्म भीम जयंती का ट्रेलर और पोस्टर लॉन्च किया गया। आपको बता दें कि निर्देशक उमेश महिस्कर के मार्गदर्शन में बनी मराठी फिल्म भीम जयंती का वर्सोवा विधानसभा की पूर्व बीजेपी विधायक भारती लवेकर के हाथों ट्रेलर और पोस्टर लॉन्च किया गया। इस मौके पर फिल्म से जुड़े सभी स्टार कास्ट और निर्माता निर्देशक के साथ कई जानी मानी हस्तियां मौजूद रही। इस कार्यक्रम में शामिल सभी लोगों ने फिल्म का ट्रेलर देखकर निर्माता और निर्देशक की जमकर तारीफ की और कहा कि यह फिल्म पारिवारिक फिल्म है जो 25 अप्रैल को सिनेमाघरों में रिलीज होगी। वहीं इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में शामिल हुई बीजेपी के पूर्व विधायक भारती लवेकर ने भी फिल्म के ट्रेलर की जमकर तारीफ की और कहा कि लोग सिनेमाघरों में जाकर इस फिल्म को देखें। यह एक पारिवारिक और महाराष्ट्र की संस्कृति को दर्शाने वाली फिल्म है। के ऊपर ये मूवी बनी है। मैंने यहाँ पे ट्रेलर भी देखा, बहुत अच्छे से बनाया है, गाने भी बहुत अच्छे से गाए गए हैं और यहाँ पे कहानी क्या है मुझे मालूम नहीं, लेकिन देखने के बाद मालूम पड़ता है कि बहुत ज़्यादा एक आस्था बाबा साहेब आम्बेडकर जी के बारे में यहाँ पे दिखाई दे रही है। मुझे बहुत उम्मीद है कि ये मूवी अच्छे से चलेगी और मेरी बहुत सारी शुभकामनाएं हमारे उमेश जी और उनकी मिसेस जिन्होंने मूवी बनाई है। आपने बहुत अच्छी मूवी बनाई है, तो इनको मैं शुभकामनाएं देती हूँ और अभिनंदन करती हूँ। जयंती भी आ रही है ताई, जयंती भी आ रही है। हाँ, 14 अप्रैल को जयंती है, हम बड़ी धूमधाम से मनाते हैं, तो उसी दिन रिलीज हो तो बहुत अच्छी बात है, उस दिन स्वागत करेंगे। कृष्णचा मी निर्माता सुद्धा आहे, मी एक ॲक्टर आहे। मी आत्तापर्यंत भरपूर हिंदी आणि मराठी आणि भोजपुरीतही मी ॲक्टिंग केलेली आहे। तसंच हा भीम जयंती चित्रपट आज आमच्या या चित्रपटाचे डायरेक्टर विलासजी गाडगे साहेब यांच्यामुळे माझी भेट झाली। ह्या चित्रपटाचे निर्माते उमेशजी महेश्कर आणि मला या चित्रपटात काम करायची संधी मिळाली। अगोदर मी या चित्रपटात फक्त एक ॲक्टर म्हणून आलो होतो, जे की हिरोईनच्या वडिलाचं मी कॅरेक्टर केलं आहे। पण जसंच माझी एंट्री झाली, तिथं झाल्यानंतर मी सर्वांची मने जिंकली आणि ह्या चित्रपटामध्ये खूप काही काम मी पाहिलेलं आहे। ह्या चित्रपटाची जवळजवळ मी आवर्जून सांगेल 75% पूर्ण कास्टिंग माझी। मेन लीड हिरो हिरोईन असो का डॉक्टर असो, ही पूर्ण कास्टिंग माझी आहे आणि फार सुंदर अशी या चित्रपटाची स्टोरी आहे, खूप सुंदर। आज भीम जयंती हा नाव जो ह्या चित्रपटाचा आहे, हा चित्रपट बाबासाहेबांच्या संविधानावर कसं चालायचं ह्या चित्रपटातून आपल्याला शिकायला मिळणार आहे। आणि या चित्रपटामध्ये खरोखरच तुम्हाला सांगतो, हिरोईन आणि हिरो ह्या दोघांची जेवढं कौतुक करताल तेवढं थोडं आहे। कारण की या दोघांना ह्या पूर्ण चित्रपटाचे सीन आहेत 64ला 64 सीनमध्ये हे दोघांची एंट्री आहे। सेटवरती यांना एकही दिवस आराम नव्हता आणि सगळं हसून खेळून एन्जॉय करून ह्या चित्रपटाची शूटिंग पार पडली आहे। ह्या चित्रपटात तुम्हाला लव बघायला मिळेल, तुम्हाला ॲक्शन बघायला मिळेल, हिरोईनचे तर 8 किरदार वेगवेगळे बघायला मिळतील। ह्याच्यामध्ये राजकारण बघायला मिळेल, गरिबी बघायला मिळेल, श्रीमंती बघायला मिळेल। हे सगळं काही या चित्रपटात आहे। तर माझी सर्व जनतेला एकच विनंती आहे, हा चित्रपट 100% तुम्हाला आवडणार आहे आणि हा चित्रपट प्लीज एकदा तरी, फक्त एकदा तुम्ही पहा। माझ्या विनंती आणि ह्या भीम जयंतीच्या टीमकडून मी विनंती करतो, फक्त एकदा पहा। दुसऱ्यांदा तुम्ही स्वतःहून जाऊन हा चित्रपट पाहताल याची मला गॅरंटी आहे। कारण की याच्यातले सॉन्गही फार छान आहेत। 4 सॉन्ग आहेत, एक मोटिवेशन आहे आणि 3 सॉन्ग, ह्याच्यामध्ये एक लव सॉन्ग आहे, एक ड्यूट सॉन्ग आहे आणि फार छान सॉन्ग आहेत। आणि याचे ॲक्टर्स जे आहेत, जे सिंगर्स आहेत, हे नवाजलेले आहेत, पूर्ण सिंगर। यांचे आवाज तुम्हाला ऐकायला भेटणार आहे। तर पुनश्च मी सर्व जनतेला आव्हान करतोय आणि विनंती करतोय नम्रतेची, की हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहात खूप लवकर येतोय आणि हा चित्रपट सर्वांनी फॅमिली पूर्ण मित्र कंपनी सहित सर्वांनी जाऊन हा चित्रपट पाहावा। भीम जयंती या चित्रपटात मी धर्मेशचं कॅरेक्टर करतो। हा जरी बाबासाहेबांवर असला तरी सर्व धर्मांना म्हणजे प्रोत्साहित करणार आहे, की फक्त एकाच धर्माने नाही तर प्रत्येक धर्माने जेव्हा अन्याय होतो आपल्यावर, तेव्हा एकजुटीने प्रत्येकाने सारखं यावं आणि सोबत जेव्हा अन्यायाविरुद्ध लढा द्यावा। आणि भरपूर प्रत्येक समाजात 4 लोक वाईट 4 लोक चांगले असतातच आणि कुठलीही जात चुकीची नसते, हा माणूस चुकीचा असतो। आणि तुम्ही नक्की 25 तारखेला चित्रपटात या, चित्रपट बघा आनंदाने आणि सर्वांनाही आवडेल नक्कीच। एका विशिष्ट ह्याच्यासाठी नाही आहे तो,
पण तो संपूर्ण लोकांसाठी, संपूर्ण समाजासाठी पाहण्याजोगा पिक्चर आहे. आमचे प्रोड्युसर उमेशजी मस्कर यांनी अत्यंत परिश्रमातून हा चित्रपट निर्मित केला. त्यासोबत त्यांची टीम आम्ही प्रॉपर वर्ध्याचेच आहोत. ही सर्व टीम आमच्याकडे कमीत कमी 1 महिना राहिली आणि त्यांनी अथक प्रयत्न केले. त्याच्यामुळे आमची सर्व महाराष्ट्रवासियांना अशी विनंती आहे की त्यांनी आमच्या या चित्रपटाला प्रतिसाद द्यावा आणि आमचा जो मानस आहे तो पूर्णत्वास न्यावा. 11 एप्रिलला रिलीज करायचा होता, परंतु काही मोठे पिक्चर येत असल्यामुळे थिएटर मिळू शकले नाही, म्हणून आम्ही याच्यावाली डेट 25 एप्रिल ठेवलेली आहे. भीम जयंती हा चित्रपट आम्ही मोठ्या उत्साहाने सर्वांनी कष्टाने याला बनवलेला आहे. या चित्रपटामध्ये आम्ही सर्व प्रकारची कहाणी दाखवली आहे. एक पारिवारिक चित्रपट आहे ज्याचं ट्रेलर आपण बघितलं सर्वांनी. हा चित्रपट मध्ये जे संदेश दिले आहे ते सामाजिक संदेश दिले आहे, म्हणजे सर्वसामान्य लोकांना त्यातून आम्ही सामाजिक संदेश दिले आहे. तर आपण हा चित्रपट सर्व चित्रपटगृहात लागणार आहे, तो आपण सर्वांनी बघावा अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि आम्हाला भरघोस प्रतिसाद द्यावा एवढंच मी बोलतो. जय भीम. भीम जयंती या चित्रपटाच्या टीझर व गाण्यांच्या प्रमोशनसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात आणि खूप चांगल्या पद्धतीत उमेश महेशकर व वर्षा महेशकर यांनी या या चित्रपटासाठी काम खूप चांगलं केलेले प्रोड्युसर आहेत ते. आणि उमेश दादांनी खूप चांगल्या पद्धतीने या गाण्याचं प्रमोशन म्हणा किंवा ह्या चित्रपटासाठी त्यांनी मनापासून जे आपलं तनमन धन लावून त्यांनी ह्या चित्रपटासाठी काम केलेलं आहे. ऑलवेज सगळे अभिनेते असतील किंवा अभिनेत्री असेल, विलनचा ज्यांनी रोल केलेला आहे, खूप चांगल्या पद्धतीत सर्व टीमने काम केलेलं आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. ह्या चित्रपटात मी श्रेयान्वी काशीद आणि मी ह्या चित्रपटात हर्षाचं कॅरेक्टर प्ले करते. तर ह्या कॅरेक्टरचे खूप सारे शेड्स आहेत. याच्यामध्ये मी टोटल 8 कॅरेक्टर प्ले केलेत, म्हणजे 8 शेड्स आहेत माझ्या कॅरेक्टरला. सो मी सगळ्यांना हे सांगेन की तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा आणि मला सांगा की कसा वाटतो हा चित्रपट. ॲक्च्युली फर्स्ट टाईम मी म्हणजे जय भीम लोकांसोबत काम वगैरे करते, पण मला असं ज्या प्रकारे म्हणजे समाजामध्ये अशा काही गोष्टी आहेत, पण मला तसा कुठलाच नाही अनुभव आला ॲक्च्युली सांगायचं तर. आणि मला असं वाटतं सगळेच धर्म सारखे असतात नाही का, म्हणजे धर्माच्या नावावरती बऱ्याचदा चुकीच्या गोष्टी केल्या जातात, पण कुठलाही धर्म चुकीच्या गोष्टी सांगत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय समाजकंठक लोक असतात ज्याच्यामुळे समाजाला म्हणजे काळिंबा लावण्याचं काम करतात, पण कुठलाही समाज असं चुकीचा मेसेज किंवा असं काही देत नाही. सो मी फर्स्ट टाईम ह्यांच्यासोबत काम केलं आणि मला खूप म्हणजे छान वाटलं. माझी ट्रीटमेंटही खूप छान होती. आणि मला काम करायलाही खूप मजा आली. सो मी सगळ्यांना एवढंच सांगेन की हा आमचा चित्रपट, आमच्या सगळ्यांची मेहनत एकदा तुम्ही थिएटरला जाऊन बघा आणि सांगा की तुम्हाला हा फिल्म कसा वाटतो आहे. हा चित्रपट या महिन्यामध्ये येतो आहे. या चित्रपटाचं नाव आहे भीम जयंती. तर सर्वांना मी एकच म्हणू इच्छितो की हा चित्रपट सर्वांनी नक्की पाहावे. या चित्रपटात मी सर्व आर्टिस्ट, प्रोड्युसर सर्वांनी इतकी मेहनत केली ना, तर मी सांगू शकत नाही. तर हा चित्रपट तुम्ही सिनेमागृहामध्ये जाऊन नक्की पाहावे. हेच मेरा किरदार सर इसमें विलन है. हाँ, आपको पता ही लग गया है जब सिनेमा आप देखोगे. तो जो भी जाति धर्म को लेके हमारे देश में जो धांधली चल रही है, आज अभी कुछ दिन पहले हमको जानकारी मिली थी कि राजस्थान में एक स्टूडेंट को मटके से पानी पीने के नाम पे लात मार के मार दिया गया. इन सभी चीज़ों से अवेयरनेस होने के लिए, समाज को सही दिशा देने के लिए, समाज को सही मार्गदर्शन देने के लिए उमेश जी ने इतनी शानदार फिल्म लाई है. परम पूज्य डॉक्टर बाबा साहब जी के विचारों पर प्रदर्शित इस फिल्म से लोगों को इतना सीखना मिलेगा कि हमको जाति पाति, कलर, भाषा, भेदभाव, रंग इत्यादि से उठकर हमें समाज में रहना चाहिए और लोगों को एक साथ मिलकर काम करना चाहिए. देश में शांति व्यवस्था बनी रहनी चाहिए. जिस देश को संविधान के आधारित पे चलना चाहिए, उस देश में आज इस समय हम देख रहे हैं कि भाषा के आधार पर, जाति के आधार पर लोगों को तोड़ने के लिए कई सामाजिक संगठन, कई पॉलिटिकल पार्टियां इस बीच में पड़ रही हैं. ऐसे समय में इस फिल्म का आना हमारे समाज के लिए, हमारे देश के लिए, हमारे देशवासियों के लिए, स्पेशली SC ST OBC समाज के लिए जो बहुत ही पिछड़ा, दुबका, वंचित और शोषित
कम्युनिटी रहा है, जिसके लिए परम पूज्य डॉक्टर बाबा साहब जाने जाते हैं, जिसके लिए आज वो पूरे विश्व में सबसे प्रख्यात बाबा साहब जी, जो 14 आने वाले 14 तारीख को उनकी जयंती भी है। इस समय पर भीम जयंती जैसी मूवी या ट्रेजर का आना हमारे समाज के लिए एक अच्छा, एक बढ़िया, एक शानदार मैसेज है। और मैं देशवासियों से आपके मीडिया के माध्यम से यह निवेदन करूंगा कि आप लोग अपने लिए, आप लोग बहुत सारी मूवी, बड़े बड़े सुपरस्टार और हीरो हीरोइन को देखते होंगे, लेकिन आप लोग अपने आने वाली पीढ़ी को मजबूत करने के लिए, अपने आने वाली पीढ़ी के रीढ़ को मजबूत करने के लिए बाबा साहब के विचारों पर बने इस फिल्म को देखने के लिए अपने नज़दीकी सिनेमा घरों में जाएं। और सभी सिनेमा घरों से मैं रिक्वेस्ट करूंगा कि आप लोग एटलीस्ट ज़्यादा से ज़्यादा स्क्रीन